आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। नमस्कार। आज आपण बघतो लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगल वाजलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तयारी करत आहात। तसेच आज साकोळ गटाचे उमेदवार जे आहेत काँग्रेस पक्षाकडून ते माणिक गायकवाड यांच्या प्रचारात आज सभा झाली आणि त्या सभेमध्ये बऱ्याच गोष्टीचं शंके निरसन झालेले आहे। त्याच अनुषंगाने आज काँग्रेसचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांब्रे साहेब आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। काय म्हणतं सध्या लातूर जिल्ह्याची परिस्थिती पाहता, सगळं काँग्रेसमय आहे की भाजपमय आहे? आता तुम्हाला ह्या लातूर महानगरपालिकेमध्ये तुम्ही दाखवून दिलात खरं, पण आता सध्याचे वातावरण काय आहे? नमस्कार। आपण ही पत्रकार आहात, आपण ही सर्व ठिकाणी फिरत असाल। आपण जसा उल्लेख केला की लातूर महानगरपालिकेचा, आपल्याला एक आठवत असेल जेव्हा लातूर महानगरपालिका लागली तेव्हा कुणालाच वाटत नव्हतं की लातूर महानगरपालिका ही काँग्रेसची येईल म्हणून। अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम भाजपवाल्यांनी केलं होतं। पण जेव्हा जशी निवडणूक पुढं सरकत गेली, आपण पाहिलं असाल की जनतेनं मतदारांनी आदरणीय अमित भैयाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना येऊन लातूरमध्ये कुठंतरी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसण्याबद्दलचे जी काही वक्तव्य केलं, त्या वक्तव्याला आणि जी काही साहेबाबद्दलची विलासराव साहेबाबद्दलची असेल, आदरणीय चाकूरकर साहेबाबद्दलची असेल, आदरणीय लिंगेकर साहेबाबद्दलची, दादाबद्दलची जी काही भावना असेल, ही लोकांनी ही अस्मिता जपण्याचं काम केलेलं आहे। त्याच पद्धतीनं किंवा पुन्हा त्यापेक्षाही जास्त मी तुम्हाला सांगतो की या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घडणार आहे। प्रत्यक्ष आम्ही सर्व ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये आहोत, आम्ही भेटीगाठी घेत आहोत। लोकांच्या मनामध्ये एवढा तीव्र नाराजी आहे भाजपबद्दलची की ज्या काही मागच्या काळामध्ये भूलथापा दिलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं त्यांचं कुठंतरी फक्त त्यांना असं वाटतं भाजपवाल्यांना की आम्ही शेवटचे 2-3 दिवस जाऊ, पैसे वाटू आणि निवडून येऊ आणि पुन्हा 5 वर्ष गायब होऊ, ही जी त्यांची काही पॉलिसी आहे ही सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, मग बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील, आरोग्याबद्दलच्या समस्या असतील, रस्त्यांची काय दुरावस्था आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे। या सगळ्यांची नाराजी या 7 तारखेला निश्चितपणे काँग्रेसकडनं कौल देऊन जनता या भाजपला दाखवून देणार आहे आणि बहुमतानं काँग्रेसला निवडून देऊन काँग्रेसचा झेंडा या ठिकाणी जिल्हा परिषदेवर फडकणार आहे। आता आज साकोळमध्ये तुम्ही आला आहात, त्या साकोळचे उमेदवार हे आयात केलेले उमेदवार आहेत किंवा दुसऱ्या पक्षातून घेतलेले उमेदवार आहेत, असं स्थानिक नागरिकातून चर्चा होत आहे। नाही, जे साकोळ जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, माणिक गायकवाड हा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे, शेतकरी संघटनेमध्ये काम केलेला, सर्वसामान्यांसाठी झटणारा, सर्वसामान्याच्या अडीअडचणीला अर्ध्या रात्री मदतीला जाणारा कार्यकर्त्याला खरं तर काँग्रेस पक्षानं तिकीट दिलेलं आहे आणि ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढत आहेत। त्यामुळं कुठंतरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। आणि आत्ताच आपण आदरणीय राजू शेट्टींची सभा ऐकला असाल, त्यांचं मनोगत ऐकलं असाल। ही सर्व जी लोकं आहेत ही कुठंतरी जी काही हे म्हणजे हाती झालेलं आहे भाजपचं, हे संपवण्यासाठी आणि सर्वसामान्याचे कामं करण्यासाठी, सर्वसामान्याच्या उपयोगाला येण्यासाठी आपण माणिक गायकवाडासारख्या चांगल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी काँग्रेसने उमेदवारी दिलेली। तुम्हाला कितपत यश मिळेल असं वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये सगळं काँग्रेसमय करेल असं किती वाटतं तुम्हाला? की आता आपण सध्या तर बघा, काँग्रेसचा स्ट्राईक रेट 90% आहे असं मला वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये वरचीवर मी जसं लातूर महानगरपालिकेचं सांगितलं त्याच पद्धतीनं जनता, आत्ताची सभा मला वाटतं आपण कव्हर केलात, एकही त्या ठिकाणी आलेला मतदार हा व्यक्ती हा आमची गाडी नव्हती ना घोडी नव्हती, आमचे सर्वसामान्य दोन्हीही या शिराळपाल तालुक्यामधले जर उमेदवार असतील तर एक SC पुरुष आहे आणि एक SC महिला आहे। तर अशा पद्धतीचे एक सर्वसामान्य जी काही पक्षासाठी ज्यांनी म्हणजे काम केलं, सर्वसामान्यासाठी काम करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली आहे आणि बदल घडवून आणायचं म्हणून एवढे लोक स्वखर्चानं त्या ठिकाणी सभेला आले होते। हीच म्हणजे दर्शवतं आहे की 100% हे जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे। सर, लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष समजला जातो आणि त्या पक्षामार्फत जी काही निवडणुकीला उभा टाकणारे उमेदवार होते की मला तिकीट मिळतंय,
त्या उमेदवारांना पक्षाने तिकीट दिलं नाही तर त्या उमेदवारांची तुम्हाला साथ मिळेल का? नाही, कसं आहे बघा, मागणी भरपूर होती. आपल्याही लक्षात असेल त्यातल्या त्यात लातूरची महानगरपालिका आल्यानंतर मागणी आणखीन वाढली. कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह निर्माण झाला, सर्वसामान्य मतदारामध्ये असेल, तो उत्साह पाहता भरपूर होती. पण कसं असतं आहे की तिकीट हे आपल्याला एकालाच द्यावं लागतं. जी काही असतील आमचे थोडंसं ज्यांना इच्छा होती पण तिकीट मिळू शकलं नाही, असेही सर्व कार्यकर्ते नेते तुम्हाला सांगतो समजून, कारण त्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की भाजपसारख्या भ्रष्टाचारी पक्षाला, त्यांच्या नेत्याला धडा शिकवणे हाच त्यांचा उद्देश आहे. म्हणून जे कोणी इच्छुक होते ते देखील सक्रियपणे या यंत्रणेमध्ये आहेत आणि उमेदवाराचं काम करत आहेत. काय सांगाल तुम्ही, नागरिकांना काय आवाहन करा? मी मतदार बंधू भगिनींना एकच आवाहन करू इच्छितो की जो काही मागचा काळ आपण या भाजपचा आपण पाहिलेला आहे, सत्तेत त्यांनी आल्यापासून कुठलंच काम नीट झालं नाही. मग ते रस्त्याचे समस्या असतील, आरोग्याबद्दलच्या समस्या असतील, ते शैक्षणिक शाळांचे प्रश्न असतील, या सर्वच धर्तीवर हे अपयशी ठरलेलं भ्रष्टाचार, ज्यांनी अतोनात भ्रष्टाचार केला, अशा जे काही मागच्या काळातलं जे काही या ठिकाणचं नेतृत्व होतं, जे काही होतं, त्याला आपण बाजूला सारून ज्या पद्धतीने अतिशय चांगले उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत, आदरणीय अमित भैयाने, दिलीपराव साहेबांनी दिलेले आहेत, पक्षश्रेष्ठीने दिलेले आहेत, त्या सर्व उमेदवाराच्या पाठीशी आपण उभं राहावं आणि काँग्रेसला बहुमतानं निवडून द्यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.